नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाली। त्याला आता जवळपास 2 आठवडे उलटून गेले आहेत। या हत्येच्या वेळी बीड जिल्ह्याचे असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक, केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या तातडीनं बदल्या करण्यात आल्या, तर काही जणांना बडतर्फ पण करण्यात आलं। एवढी मोठी क्रूर अशी घटना घडल्यानंतरही आरोपीचा शोध मात्र अद्याप सुरूच आहे। 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी आणखी 3-4 जण फरारच आहे। त्यामुळेच राज्य सरकारने बीडचे पोलीस अधीक्षक यांची बदली केली आणि तिथं छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त असलेले नवनीत कावत यांच्यावर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। नवनीत कावत यांनी 2 दिवसापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांनी लागलीच या प्रकरणात लक्ष घालून ते ॲक्शन मोडवर आले आहे। त्यांनी परवा केज आणि इतर ठिकाणच्या पोलीस त्यांची बैठक घेऊन त्यांना तातडीनं आणि योग्य अशी तपासकामी पावलं उचलण्याचे आदेश दिले आहे। तर इकडं CBI पण CID पण या प्रकरणाचा तपास त्यांच्या अंगाने करत आहे। संतोष देशमुख यांचे सर्व मारेकरी आणि या हत्यामागे असणारा मास्टरमाइंड यांनाही आपण लवकरच ताब्यात घेऊ असं नवनीत कावत यांनी आश्वस्त केलं आहे। बघूया आता पुढं काय होतं। इकडं रामलिंगच्या डोंगरात 4-5 दिवस वास्तव्यास असलेला टिपेश्वर अभयारण्यातून वाटचाल करत रामलिंगपर्यंत पोहोचलेला वाघ आता खाली घाट उतरून बार्शी तालुक्याकडे त्यानं वाट धरल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे। काल दुपारपर्यंत त्यानं कुठल्या जनावरांची वगैरे शिकार केल्याचं वन विभागानं सांगितलं नव्हतं, पण काल उशिरा रात्री काही समाज माध्यमावर या वाघानं 2 जनावरांचा फडशा पाडल्याचं प्रसारित केलं होतं। ते खरं आहे की खोटं हे माहीत नाही। दरम्यान बार्शी वन विभाग, धाराशिव यांनी लोकांना जागृत राहण्याचं, या वाघापासून सावध राहण्याचं आणि एकटे दुकटे न फिरता ग्रुपनं फिरण्याचं आव्हान केलं असून काही या संबंधात माहिती हवी असेल किंवा काही घडलं असेल तर त्यांनी त्यांचे फोन नंबर दिले असून त्यावर संपर्क साधण्याचं आव्हान केलेलं आहे। आता हा वाघ जसं वन विभागानं 2-3 दिवसापूर्वी माहिती दिली, जर त्यानं मोठ्या जनावरांची शिकार केली असेल तर तो या परिसरात ह्या शिकारीचं पूर्ण अन्न खाल्ल्याशिवाय म्हणजे 3 ते 4 दिवस तो दुसरीकडे कुठं जाणार नाही। मात्र तसं नसेल तर तो दररोज 18 ते 20 किलोमीटर याप्रमाणे अंतर कापत पुढं जाईल किंवा त्याला जिकडं जायचं आहे तिकडं तो मार्गस्थ होईल असं सांगितलेलं आहे। असो, जनतेनं, शेतकऱ्यांनी या वाघापासून जपून राहावं, आपली काळजी घ्यावी एवढंच आमचंही म्हणणं आहे। आज तुर्तास एवढंच। धन्यवाद।